काय खाते मिली? आम्ही बसलोय जेवायला. नॅचरल गुच्छ आहे ताजा. आरतीचं ब्लॉग. हो, आज आम्ही आता निघतोय नाशिकसाठी. त्र्यंबकेश्वरला जायचं आमचा प्लॅन आहे आणि तिथून मग पुढं दर्शन घेऊन आम्ही पुण्याला जाणार आहे. रूम छान होती, तुम्ही बघू शकता. मोठीच्या मोठी रूम आहे. आणि आत्ता आम्ही थांबलो, हे ठिकाण आहे वापी. वापीमध्ये नाही, सॉरी, दमनला थांबलो आहे सध्या. सो लेट्स गो, स्टे घेऊन जाईल. थांबलो होतो जेडी होटल. रेस्टोरेंट नीचे है अपना? वो पेमेंट वहाँ पे ही करना है? अच्छा, मेरे को नाश्ता भी करना है फिर. हाँ अच्छा, हाँ यहाँ पे करना है. ओके ओके ओके. मिली काय खाते? हाँ काय खाते मिली? डोचा. सो आम्ही निघालो आहे आता दमनमधून. आता आम्ही दमनमधून ॲक्च्युली 2 रस्ते येतात त्र्यंबकेश्वरला जायला. एक येतो हायवे वाया आणि एक येतो हा सिल्वासा थ्रू. आता आम्ही हा सिल्वासा थ्रूचा जो रस्ता आहे त्या रस्त्याने चाललो आहे, कारण हा पण चांगला रस्ता झाला आहे असं म्हणतात लोक इथले. सो म्हणून आम्ही हा रस्ता चाललो आहे या रस्त्याने. सो आम्ही थांबलो आहे दमनला. इथं डिझेलचा रेट बघा, 87.88. फुल टँक करना है भैया. दमनमधून आम्ही पुढं आलो आहे आणि सिंगल रस्ता लागला आहे आता इथून पुढं. मागं थोडासा कच्चा रस्ता होता, त्याच्यामुळं खूप आम्ही हळू आलो आहे. आता थोडं चांगलं आहे, पण सगळा घाट सेक्शनचा रस्ता आहे हा. आम्ही जो हायवे सोडून शॉर्टकट जो पकडला होता दमनमधून त्र्यंबकेश्वरला जायचं, असं कोणीही करू नका, सरळ हायवेने जा. आम्ही एका माणसाला विचारलं पण आम्ही तिथं फसलो, कारण हा रस्ता आपलं महाराष्ट्र बाउंड्री नंतर इतका खराब झाला आहे, कारण इथं एकसुद्धा मला कार पण पास होताना दिसत नाही किंवा एकसुद्धा मला ट्रक पास होताना दिसत नाही. इतका खराब रस्ता आहे हा. म्हणजे सगळे लोक हायवेने तिकडनंच जातात, आपल्या दमनमधून डायरेक्ट जव्हार म्हणून तिकडे एक गाव आहे त्या रोडनं जातात. पण आम्ही काय केलं, दुसरा शॉर्टकट दाखवत होता, तो फक्त 7 मिनिट स्लोअर दाखवत होता गुगलला, पण 7 नाही, इथं 70 मिनटं माझी अशीच गेलीत वाया. हे बघा रस्ता. मी इथं कंसरी हॉटेलला थांबलोय जेवायसाठी. जरा ऑथेंटिक आणि वेगळं वाटलं आम्हाला काहीतरी. इथं आम्ही थांबलोय आणि मिली इथं आहे. येऊ नको तिथेच. हे हॉटेल आहे. सो जव्हारापासून टुवर्ड्स त्र्यंबकेश्वरच्या रोडला आहे. इथं विहीर आहे बघा. विहीर नाही आहे तिथं. नाही, बसायचं, सॉरी, सेटिंग घ्यायचं. आय थॉट की मला विज वाटली. आम्ही बसलोय जेवायला, कॉटवरच बसलोय आम्ही. जेवण एवढं ऑथेंटिक आहे, मस्तच आहे. छान आहे, मस्त. मिली पण भात खाते आता. हाय कर मिली. मिलीला असला भात 10 दिवसानंतर भेटतो. होय. नाहीतर हॉटेलमधला भातच खात होती. हा डोंगराच्या सानिध्यात हे हॉटेल कंसरी म्हणून आहे. त्याचे प्रोपरायटर आहेत आपल्यासोबत. काका, नाव तुमचं? माझं नाव जयराम वाघ. जयराम वाघ दादा. हॉटेलला किती वर्ष झाली तुमच्या? 2 वर्ष झाली हॉटेलला. छान हॉटेल आहे, मस्त. तुम्ही मतलब डेव्हलप केलं हे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि लहान मुलांसो नक्की विजिट करा. जेव्हा तुम्ही जांभेर, कोणतं गाव काका आहे? जव्हारपासून त्र्यंबकला जेव्हा जाताय तेव्हा या रोडला साधारण एक 20 ते 25 मिनिटाच्या अंतरावर हे हॉटेल आहे. ॲम्बिशन लक्षात ठेवा. या फुलांचं असं छोटासा गुच्छ देऊन मस्तपैकी त्याचा सत्कार करतायत. नॅचरल. युट्यूब चॅनल आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुमचं हॉटेल सुद्धा काका असंच भरभरून चालेल इथून पुढं. वेलकम. नॅचरल गुच्छ आहे ताजा. समोर तुम्ही बघता ह्या सगळ्या कळसुबाईच्या पर्वतरांगा आहेत. कळसुबाईचा जो ट्रेक आहे तो त्र्यंबकेश्वरपासून हार्डली एक अर्ध्या तासाच्या अंतरावरती हा ट्रेक चालू होतो. हा कळसुबाईचा डोंगर पण म्हणतात असं मला वाटतंय, म्हणजे म्हणतातच. मी मगाशी एका काकांनी इथं विचारलं, त्यांनीच सांगितलं मला. हे सगळे कळसुबाईचे डोंगर आहेत. सो आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचतो एक 5 मिनिटात. संध्याकाळचे 5 वाजत आलेत.
मित्रांनो आम्ही पोचलो आत्ता त्र्यंबकेश्वरला आणि मिली आणि मी आम्ही दोघांनी सुद्धा लावलेलं आहे. तुम्ही बघू शकता आमचा टिक्का. मिली बघा लगेच बुनी, लगेच मिलीला बुनी दिसला की मिली खुश. बुनी आणि मंदिराचा कळस थोडासा दिसलाय आम्हाला. आरतीचं ब्लॉग चालू आहे इथं. अरे अरे बंद केलं. सो आम्ही पोचलोय महादेवाच्या दर्शनाला आणि गर्दी काहीच नाही आहे, बघू शकता तुम्ही. इकडे बघितलं. हो मित्रांनो, अशा तऱ्हेने आमचे आज 5 ज्योतिर्लिंग कंप्लीट केलेत आम्ही आणि आता आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आणि आम्ही आत्ता त्र्यंबकेश्वरच्या कमानीतून बाहेर येतो आहे आणि पुण्याच्या दिशेने चाललो आहे. आत्ता बघूयात, जेवायचं तर काय असं फिक्स नाही आहे. बघूया आता काय. हे दुपारचं हेवी झालेलं आहे जेवण आमचं आणि आरती तर काय जेवायची काय नाही, तिलाच अजून काय हे नाही आहे. सो त्र्यंबकेश्वरची कमानीतून बाहेर पडलोच आम्ही. नमो पार्वती फते श्री हर हर महादेव. लवकरच आम्ही बाकीचे 7 ज्योतिर्लिंग आम्ही करतोय, तेव्हा पण आमचा ब्लॉग बघायला विसरू नका. स्टे ट्यून गाईज, स्टे ट्यून गाईज. हर हर महादेव. महादेव. सो मित्रांनो, आत्ता वाजलेले आहेत 11:30 आणि मी पोचलोय आत्ता चाकणमध्ये. आणि आरती आणि मिली तर काय बॅक साईडला झोपलेच. ते जसं आम्ही नाशिकमधून निघालो तिथून जे झोपले ते अजून उठलेच नाही आहेत. पोचू आम्ही 1 तासाभरामध्ये घरात. स्टेट येऊन फायनली मी पोचलोय. आरतीकडे आहे, मी तिथं लिफ्टमध्ये सामान ठेवलं आहे. सो 5 ज्योतिर्लिंग आमचं कंप्लीट झालेत. असंच भेटूया आपण नवीन एखाद्या अजून सिरीजमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, गुड नाईट.